मध्ये ईव्हीएमचं जो काय 5-10% मतांमधला प्रभाव पडतो, जर मोठ्या प्रमाणात मतदान करायला मतदान केंद्रांवर लोक गेली तर तो प्रभाव निरस्त करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लोकशाहीचा हक्क बजावा याच्यावर आमचा आता भर आहे। आणि ईव्हीएमची चर्चा फार करत राहिलो तर लोकांच्या मनात तो संभ्रम निर्माण होतो की अरे ईवीएम से तो मोदी आने वाला है, क्यों जाने का चुनाव हो, इसलिए हम उस बात को छेड़ नहीं रहे हैं। हम कह रहे हैं कि ईवीएम का देख लेंगे, आप अपना चुनाव का अधिकार। साहेब, पूर्वी कसं असायचं, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जर जनता असेल तर त्याचा मतदान जास्त व्हायचं, मग तोच प्रकार यंदा होऊ शकतो असं वाटतं का? अगदी हाच तुमचा मुद्दा बरोबर आहे। मी आता विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात, विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात जाऊन आलो। उष्णता एवढी प्रचंड आहे तरी देखील प्रचाराला लोक रिस्पॉन्ड करतायत आणि प्रत्यक्ष मे महिन्यात जेव्हा मतदान येईल तेव्हा तर तापमानाचा पारा खूप चढलेला असेल, परंतु आम्ही लोकांना हे सांगतो आणि लोकही त्याला रिस्पॉन्ड करतायत की ह्या वेळेला आम्ही मतदानाला बाहेर पडणार। आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, जेव्हा परिवर्तनाचं वारं वाहतं तेव्हा मोठ्या संख्येने मतदान होतं आणि यावेळेला मतदानाचा टक्का वाढणार अशी आम्हाला तरी खात्री आहे। उल्काताई, 28 पक्ष मोदींच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एकत्र आलेले आहेत, पण ती मोठ आणि सांगड काय तशी बांधली जात नाही आहे। हे प्रामाणिकपणे मोदींच्या विरोधात एकमेकांचा प्रचार करतील असं वाटतं तुम्हाला? जिथे जिथे आम्ही फिरतोय महाराष्ट्रामध्ये आणि हे आवाहन करतोय, इंडिया विशेषतः महाविकास आघाडीचे सर्व पक्ष नेते जरी सीट शेअरिंग वरून थोडंफार त्यांच्यामध्ये अजूनही वाद चालू असले तरी एकत्र काम करायचं ही भावना खूप आहे। आणि आम्ही विधानसभा सेगमेंट वाईज इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांची सभा आणि कार्यशाळा घेतोय। तिथे वातावरण इतकं आशादायी आहे की उमेदवार आमच्या पक्षाचा नसतील तरीही एकत्र काम केलं पाहिजे ही भावना खूप आहे। कारण भाजप ज्या पद्धतीने लोकशाही संपवायला निघालाय आणि प्रत्येकच पक्षाला त्यांनी हात घातलेला आहे, त्यामुळे त्याबद्दलच्या हुकुमशाहीची चीड पक्ष कार्यकर्त्यांच्या मनात खूप आहे। त्यामुळे तळातल्या कार्यकर्त्यांची एकजूट आहे आणि सीट शेअरिंगचं संपल्यानंतर तुम्हाला ती एकजूट प्रत्यक्षात सुद्धा दिसेल। एकत्रितपणे लोक फिरतात आणि अगदी तळागाळात खेड्यापाड्यात प्रचार मोहिमाचा। मोदी म्हणतात 400 पार, काय वाटतं नेमकं? नाही, आम्ही काही सेफ्रोलॉजिस्ट नाही किंवा ज्योतिषी पण नाही। प्रयत्न आमचा असा आहे की 200 पर्यंत पण ते पोहोचता कामा नये। प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि आता चीड एवढी आहे म्हणजे तळागाळात ती म्हणजे प्रत्यक्षात माध्यमातून तेवढ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसत नाहीये, पण तळागाळात लोक जे बोलतायत ते शेतकरी असतील, कामगार असतील, फेरीवाले असतील, सामान्य नागरिक, बायका काय बोलतायत हे जर तुम्ही ऐकलं तर प्रचंड चीड या सरकारबद्दलची जनतेच्या मनात आहे आणि ती मतपेटीतून व्यक्त